शेवटचा अंतिम सामना आपण या ठिकाणी बघणार आहोत. मेगा फायनल दोन्ही टीमला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. गेम प्ले मॅचला करूया सुरुवात. बोला एकदा छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल 2 षटकाची मॅच. हो पहिलाच बॉल यावेळेस अगदी खोलामध्ये टाकला होता, त्यावर उत्तर नव्हतं. मी तर म्हणेन स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आकाश भगत, नॉन स्ट्राईक एंडवर दीपक भगत, सॉरी दीपक स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईक एंडला आकाश भगत, अशी बॅटल सध्या तरी आपण या ठिकाणी बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर जरूर आपण बघतोय. प्रदीपला आपण या ठिकाणी बघतोय. पहिला गोलंदाज जरूर 2 षटकाची मॅच आहे. दीपक भगतच्या बॅटमधून पहिल्या सेकंड बॉलवर आलाय दणदणीत खणखणीत चौकार. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला, झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. और नारायण डावसे. थँक्यू सो मच डीजे. बघा पहिला बॉल जरूर आपण बघितला होता, डॉट होता. सेकंड बॉलवर चौकार आलाय आणि तिसऱ्या बॉलवर जबरदस्त स्ट्रोक, स्टँड इन डिलिव्हर फलंदाजाच्या बॅटमधून दीपक भगत ऑन फायर षटकार. कोटिंबेवाला नारायण डावसे आला, दादा कोटिंबेवाला नारायण डावसे आला, दादा कोटिंबेवाला नारायण डावसे आला, दादा कोटिंबेवाला. थँक्यू डीजे. कदाचित फिल्डिंग करणारी टीम कासारवाडी अल्ला आपण या ठिकाणी बघतोय. टॉस जिंकत असताना प्रथमतः निर्णय चुकलाय की काय, कारण समोर बॅटिंग करत असताना खांडीचा पाडा टीमला आपण जरूर बघतोय आणि खांडीचा पाडा टीमला तेच हवं होतं जे त्यांच्या मनासारखं झालंय. गुडघा टेक, तमाशा देख, ऑन साइडला भिरकवलाय. 6 धावांसाठी बिग 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 षटकार. अरे जनतेचा तो सेवक हाय, घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय, घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात. थँक्यू डीजे. बघा विनोदजी लांगी साहेबांनी ठेवलेलं 1000 रुपयांचं कॅश प्राइज आता जाईल का, कारण 2 बॉलमध्ये 2 षटकार जरूर आलेत. तिसरा षटकार ठोकला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल दीपक भगत या फलंदाजाला. तिसरा षटकार येईल का, कारण या बॉलची किंमत कदाचित 1000 रुपये, परंतु ते 1000 रुपये जातील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 16 बनलेत. षटक क्रमांक पहिला गोलंदाजी ट्रॅकवर प्रदीपच्या विरोधात सध्या तरी डंका वाजतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र स्वीप कव्हरमध्ये जरूर बॉल ढकलला होता आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर 1च धावची मात्र घेतली जाईल आणि 1 धाबेने धावफलक आपण बघतोय 17 या आकड्यावर. बघा षटकारसाठी जरूर चान्स बनली होती, परंतु षटकार आला नाहीये, म्हणजेच 1000 रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर तुम्ही बघू शकता आकाश भगतला. हो पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न, फटका जबरदस्त होता, परंतु त्या ठिकाणी फिल्डर देखील पाहायला मिळाला. नक्कीच 1 धावची मात्र घेतली जाईल. सध्या दीपक भगतची चर्चा सर्वकडे चालू आहे आणि आज देखील आपण बघू शकता इकडे तिकडे चोहीकडे फक्त आणि फक्त खांडीचा पाडा टीम सध्या तरी बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. जिथं जावं तिथं खांडीच्या पाडा टीमने आपला स्वतःचा दबदबा निर्माण जरूर केला आहे आणि आज देखील आपण जर बघितला तर प्रकाश सर मगाशीच म्हटलं होतं की दीपक भगत याची निवड देखील झाले. अगदी पाहिलं तर 120+ स्पीड गोलंदाजीसाठी नक्कीच त्यांची देखील निवड झाली. अर्थात तुम्ही बघू शकता त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि या ठिकाणी आपण मॅच जरूर एन्जॉय करतोय. सध्या तर स्ट्रायकिंग एंडवर दीपक भगत. नक्कीच कोणता संघ फायनल. आकाश भगत स्ट्रायकिंग एंडवर. हो यावेळी शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, इथे बॉल आलाय मिस. पहिला बॉल डॉट जरूर आपण बघितला. षटक क्रमांक पहिला समाप्त झाल्यानंतर 18 बनलेत आणि सेकंड ओव्हरमधील पहिला बॉल या ठिकाणी समाप्त झालाय.
आणि सेकंड बॉल गोलंदाजी ट्रॅकवर आपण पुढेशी एकदा बघतोय मंथन गोलंदाजी ट्रॅकवर सेकंड बॉल ओहो यावेळेस फटका जबरदस्त आहे वायडिश लॉंगर रिझर्वमध्ये जरूर आपण फटका बघितला आणि तदनंतर घेतली जाईल एक सिंगल धाव बघा पहिल्या षटकामध्ये वातावरण गरम केलं होतं अगदी दीपक बघत नाही परंतु तिथून थोडासा 1-2 फटके कमी राहिले आणि तिथून आपण बघतोय एक धावची मात्र घेतली जाते एका धावेवर देखील तितकाच भर दिला जातोय कारण एक धाव फार महत्त्वाची असते बघा मागचा सामना देखील आपण पहिला 1 बॉल 2 धावसंख्येची गरज असताना देखील तो सामना जिंकला होता कांडीच्या पाड्या टीमने आणि इथून आता मी तर म्हणेन चांगला बॉल या ठिकाणी रिलीज केला गोलंदाज मंथनचा विचार केला तर आज मंथनने देखील इम्प्रेस केला आहे सर्वांना आणि इथे मंथनचा बॉल अगदी वेगवान पाहायला मिळाला होता अगदी प्रॉपर यॉर्कर होता आणि त्यावर उत्तर नव्हतं स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन दीपकला आपण या ठिकाणी बघू शकता हो पुण्याच्या एकदा बॅटची टॉपेज त्या ठिकाणी नाही आहे परंतु तिथे घडते काय मैदानाच्या आतमध्ये पंचांनी रेफर केला आहे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आला आहे अर्थात टी व्ही अंपायरकडे हा निर्णय नक्कीच आम्ही या ठिकाणी देखील चेक केला जाईल नॉट आउट आहे पंचांचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल नॉट आउट बायच्या स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल 1 या धावेने आपण बघतोय धाव फलकावर धावा जरूर 20 बनलेत अजूनही षटक क्रमांक दुसरा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या 2 चेंडूवर एखादा षटकार येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे सध्या तरी दीपक भगत जबरदस्त स्ट्रोक मॅक्सिमम आकाशच्या बाट मधून आलाय दमदार षटकार का हलक्यात घ्यायची कुणाच्या बसकी बात नाही हो डामसे साहेबांना टक्कर द्यायची नाही बसकी बात नारायण डामसे साहेबांना टक्कर डीजे थँक्यू सलामीची जोडी बघा 2 सख्या बंधूंची जोडी आहे दीपक भगत आकाश भगत काय जबरदस्त बॅटिंग करतात सध्या तरी आपण बघतोय अंबेरपाड्याच्या विरोधात तब्बल 2 ओव्हरमध्ये 55 धावा ठोकल्या होत्या आणि यावेळेस आपण बघतोय 2 षटकाची मॅच आहे शेवटचा बॉल शिल्लक आहेत 27 बनलेत वाईट बनलाय आणि एक वाईट नक्कीच आपण या ठिकाणी बघितला 27 धावा स्कोअरबोर्डवर जणू काही या ठिकाणी आपण बघतोय आणि हा बॉल शेवटचा अंतिम बॉल त्यावर किती धावा येतील ओ फटका तर चांगला आहे प्रॉपर टायमिंग बॉल चाललाय हवाई सफर शेवटच्या चेंडूवर देखील आलाय दणदणीत खणखणीत षटकार गरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गरिबांचा साऱ्या कार्यजात शहरात डंका वाजतोय नारायण डाबसे दादांचा साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डाबसे दादांचा साऱ्या कार्यजात शहरात डंका वाजतोय नारायण डाबसे दादांचा साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डाबसे दादांचा यस थँक्यू डीजे बघा 33 बनलेत आणि मॅच जिंकण्यासाठी बडवायचेत येणारे 12 बॉल शिल्लक आहेत 34 धाव संख्येची गरज आहे समोर संघ कासारवाडीला तुम्ही बघू शकता आज सुधागड पालीवरून या ठिकाणी खेळण्यासाठी जरूर सज्ज झालेत त्यांना देखील शुभेच्छा देऊया 34 धावा बडवायचे 12 बॉल शिल्लक आहेत कोणता संघ या मैदानावर चॅम्पियन ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे तोपर्यंत आवाज ऐकूया मायक्रोफोनवर सन्माननीय प्रकाशजी बाला सरांचा एक गोड आवाज तुमच्यापर्यंत मात्र ऐकवला जाईल तोपर्यंत मी थांबतोय धन्यवाद अरे कोण रे आला तो कर्जतवाला अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला तो कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम थँक्यू डीजे बघा आमच्या मोहन दादाने देखील भरपूर मेहनत घेतले
4 रात्री आहे ते देखील या ठिकाणी आम्ही सातत्याने बघतोय. आणि आमचे फायनलसाठी अमर साहेब फायनलसाठी जे वरती मंचावर पाहुणे बसलेत ना त्यांनी फार मजा घेतली, कारण तेच खरे फायनलचे मानकरी ठरतात की काय. बरोबर, सध्या तरी त्यांनी AC ऑन केले आणि बिंदास झोपलेत, हरकत नाही. कुल थँक्यू सो मच. एकदा आपण पाहाल अंधाराची गर्दर ही घनदाट रात्र होती आणि त्या रात्रीमध्ये आपण बघाल जो प्रवास आपण केला. जरूर आपण पाहताय फायनल सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो, जिथे 12 चेंडू आणि 34 धाबेचा हा लक्ष जो इथून उभारलेला आहे. पहिला बॅटिंग करत असताना खांडीजापाडा टीमने दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये चर्चेत राहिले. दीपक भगतच्या बॅटमधून चांगला नॉक आपण पाहिला, आकाश भगतच्या बॅटमधून चांगला नॉक आपण बघितला. म्हणजे दोनो बाई दोन्ही तबाई मचावत असताना आपण चला बघितलं. तोपर्यंत निशांत बागडे साहेब आपण टॉसबॉक्स कक्षामध्ये जा त्वरित 1 मिनिटासाठी आणि धाबत जा आणि पळत या. ठीक. फायनल मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय आमचे करतोय. डीजे वाले खऱ्या अर्थाने 4 दिवस अगदी अमर साहेबांचा देखील त्याने मन जिंकला. 4 दिवस जेव्हा डोळा लागला त्यावेळेस त्या झाडावर आदळले, परंतु ते मागे हटले नाहीत आणि शेवटच्या मोमेंटपर्यंत ते डीजे खरं तर वाजवतात. त्यांचं देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण जरूर बघणार आहोत आणि त्यांचा देखील सन्मान. यस पंच ओव्हर टू कॉम्बॉक्स. फायनल मॅच मैदानामध्ये आपण बघाल गोलंदाजीसाठी गोलंदाज दीपक दाखल होत आहेत. समोर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय खेळपट्टीवरती मंथन. पहिला चेंडू जिथे आपण बघाल उलखावडी देत असताना बघायला मिळालाय. पहिला बॉल डॉट टाकलाय गोलंदाजी करत असताना गोलंदाज दीपकने. डेफिनेटली टार्गेट हे भरपूर मोठं दिसतंय आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या फायनल मॅचमध्ये सध्या तरी कासारवाडी टीमला प्रयत्न करावे लागतील. हो, वेगवान चेंडू, गती आवेश खूप आहे, परंतु लाईन लेंथ थोडीशी मिस केली आहे गोलंदाज दीपकने. आपण पाहताय मंदार सर दर्शवत आहेत इट्स रिव्ह्यू. बॉलिंग टीमने आता चॅलेंज केलं आहे अंपायर डिसिजनला. चेक केलं जात आहे वाईट बॉल आहे की नाही आहे हे बघितलं जातं. आपण बघाल 4 रात्रींचा करदर हा त्योहार जो मात्र आज संपन्न होईल. आणि नेहमीच म्हणतात बल्ले की चोट हो या गेंद की बौछार, क्रिकेट का हरपल दिलो का त्योहार. आज अगदी आपण बघाल पहिल्या रात्रीपासून आजच्या 4थ्या रात्रीपर्यंत असंख्य करदर मनांना एकजूट ठेवणारा हा खेळ आपण एन्जॉय केला. वाईट बॉल, अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त बॉल जो मात्र सध्याच्या घडीला वापरतायत गोलंदाज. स्कोरबोर्डला 1 चेसिंग करतोय कासारवाडी टीम. गती भरपूर आहे, बाउन्स इथे मिळाला होता, लाईन लेंथ ऑप्शनच्या पलीकडे दिसते, त्यामुळे इथून आता पुन्हा एकदा वाईट बॉल. बघा, चांगल्या खेळाडूच्या विरोधात मैदानावरती जर तुम्ही खेळत असाल तर तिथे खूप काही शिकण्यासारखं असं आज मानतो. उभा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दीपक भगतची एक चांगली पहिचान आहे, पण समोर जो मंथन बॅटिंग करतोय त्यालाही करतर इथून आज कमी समजून जमणार नाहीये, कारण त्यानेही आज कासारवाडी टीमसाठी ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलाय. मिडविकेटमध्ये फटका फक्त आणि फक्त दिशा दाखवली. गतीच्या विरोधात बॅटिंग करत असताना कासारवाडी टीमला वारंवार दिक्कत होती आहे. आणि आपण बघाल 34 धाबेचा पाठलाग करत असताना स्कोरबोर्ड 3 धाब आहे दाफलकाला. 10 बॉल्स 31. चॅम्पियन कोण असणार, उपविजेता कोण असणार हे आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. गती भरपूर आहे, गती भरपूर आहे. स्ट्रायकर बॅट्समन विष्णूला केले शांत. डॉट बॉल. ऑलमोस्ट आपण बघाल पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. ओ, यावेळेस मागचा दरवाजा खुला आणि मागच्या दरवाजातून उखडली फलंदाजाची दांडी. आली आहे विकेट गोलंदाज दीपकच्या खात्यामध्ये. विष्णू बाद. अरे कोण रे आला तो कर्जतवाला. अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला. तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आजची शेवटची रात्र, शेवटचा सामना सध्या आपण बघताय. सभापती चषक ही स्पर्धा 8 बॉल आता 31 धाबेची गरज. मैदानामध्ये आपण बघाल
चेसिंग करत असताना कासारवाडी संघ आता पूर्णतः इथून बागफूडला जात चाललेला आपल्याला बघायला मिळतोय. चौथी जाबेचा पाठला सुरू आहे. सामन्यामध्ये आपण बघू शकतात सध्या तरी गोलंदाज दीपक भगतने मात्र अगदी गोलंदाजी करत असताना पूर्णतः इथून कासारवाडी टीमला थांबून ठेवलेलं आहे. 8 चेंडू 31 ची गरज. मैदानावरती आपण बघाल नवीन बॅट्समन आले आहेत. हो वेग भरपूर गोलंदाजी करत असताना दीपक भगतच्या माध्यमातून बघायला मिळतोय. उडवली दांडी, खेळ खलास, विकेट. आमच्या नारे मॅडम से दादाच्या या नावात दम हाय रे. थँक्यू डीज. आता पारितोषिक आलेलं विकेट रॅटिंग जर इथून दर्शवली तर आपण बघाल खंडूदादा सराई यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय, जे की पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतात खांडेजवाडी टीमचे. चेसिंग करत असताना कासारवाडी टीम इथून पूर्णतः जर बघायला गेलं तर आता भरपूर मागे दिसतोय. 7 बॉल 31 जाबेची गरज, परंतु इथून हिम्मत ठेवावी लागेल, कारण नेहमीच म्हणतात आपण बघू शकाल हौसलों के आगे कोई पर्दा नहीं होता, कड़े परिश्रम का कोई विकल्प नहीं होता, दिल में हो जज्बा कुछ करके दिखाने का, फिर तो जलते दिए को भी कभी आंधियों का डर नहीं होता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय चौथी जाबेचा पाठला सुरू आहे आणि या चौथी जाबेचा पाठला करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल कासारवाडी टीम पूर्णतः बागफूडला आहे आणि समोर गोलंदाजी करत असताना तर या फायनल मॅचमध्ये खांडीचा पाडा टीम हा बहुचर्चेतलं क्रिकेट खेळतोय. षटक पहिलं संपेल गोलंदाजी करत असताना दीपक भगत, जो आपण अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट काढल्या, 3 जाबा खर्च गेल्यात आणि इथून सामना पोहोचलाय 6 बॉल 31 जाबेच्या समीकरणामध्ये. सभापती चषक 2026 ची ही स्पर्धा आपण बघाल माननीय श्री नारायणजी डामसे प्रतिष्ठान व त्याचबरोबर आपण बघतायत जयगाव क्रिकेट संघ अंबेरपाडा आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा पहिल्या पर्वाचा चॅम्पियन कोण असेल हे आता हळूहळू प्रेक्षकांना देखील कळत चाललेलं आहे. गमावा लागेल अजून एक विकेट सामन्यामध्ये कासारवाडी टीमला. बॅट्समन आपण बघतायत मंथन आउट. स्पर्धेमध्ये सांगायला गेले तर आपण बघाल तब्बल 40 टीमचा सहभाग जो आपण पाहिला, त्यामधून 5 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिले सुपर 5 मध्ये आले. तिथूनही काही संघ परत राहिले आणि 2 संघ फायनल मॅच मध्ये पोहोचलेत आणि हा फायनल सामना सध्याच्या घडीला आपण बघतायत भरपूर मोठा फरक दाखवतोय, कारण गोलंदाजी करत असताना खांडीचा पाडा टीम आता इथून विजयाच्या दिशेने दिसते. 5 बॉल 31 जाबेची गरज. कोण होणार 1 लाखाचा मानकरी, कोण होणार 50,000चा मानकरी, यासाठी हे युद्ध जे सध्या पाहायला मिळत आहे. समोरच्या दिशेला ड्राईव्ह करतायत, फिल्डर बॉलवरती आले आहेत. आपण बघाल फक्त आणि फक्त भेटली जाईल 1 धाव. सामना दूर आहे मैदानावरती आपण पाहताय सध्या तरी इथे गोलंदाजी करत असताना खांडीचा पाडा संघ आपण बघतायत सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट खेळतोय. 4 चेंडू आता 30 धावेची आवश्यकता. आपण बघाल मैदानामध्ये फलंदाज पूर्णतः इथून बागफूडला दिसतात. यावेळेस देखील बाची डॉबेज पकडला जाईल. संपला खेळ. सामन्यामध्ये आली आहे विकेट. आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा, आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा, साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायण डाबसे दादांचा, साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डाबसे दादांचा, साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायण डाबसे. थँक्यू डीजे. ऑलमोस्ट आपण बघाल संपूर्ण कर्जत आणि रायगड जिल्ह्यामध्ये डंका वाजतोय. आपण बघाल माननीय श्री नारायणजी डामसे साहेबांच्या नावाचा हा सुभामा सर्वांना अभिमान आहे. खरंतर नक्कीच साहेबांच्या खरंतर या कारकिर्दीचा, कारण त्यांनी आपण पाहू शकाल सलगरित्या मगाशीच निखिल सर त्याचबरोबर उत्तम सर सांगत होते की साहेबांनी हॅट्रिक मारली आणि तीही हॅट्रिक खरंतर वेगवेगळ्या विभागातून मारली आणि ऑलमोस्ट त्यांच्याच नावाने भरवलेली स्पर्धा सभापती चषक 2026 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाच्या आता फायनल सामन्यामध्ये आपण बघाल नक्कीच विजेत्या पदावरती इथून खांडीचा पाडा संघ जरूर पोहोचला, कारण 2 बॉल 30 जाबा म्हणजे सध्या तरी इथून आपण बघताय खांडीचा पाडा टीम प्रवास दूरचा होता, परंतु दूरवरचा प्रवास आज या स्पर्धेमध्ये नक्कीच खूप काही सांगत असताना बघायला मिळेल. हो जल्लोष आनंद हा तर होईलच, कारण पहिल्या पर्वाची स्पर्धा
आणि या पहिल्या पर्वामध्ये आपण बघता अक्षरशः खांडीचा पाडा संघात विजयाच्या दिशेनं हल्ली अजून एक विकेट सामन्यामध्ये. आता एक बॉलचा खेळ बाकी आहे जिथे 30 धाब्याची गरज. आणि आपण बघताय सध्या तरी प्रेक्षक रेडी आहेत कारण त्यांनाही माहिती आहे मेगा फायनलचा सामना आणि मेगा फायनलमध्ये कोण जिंकेल. तर ऑलमोस्ट आपण बघाल खांडीचा पाडा कारण मॅचमध्ये भरपूर मोठा फरक आहे. कासारवाडी टीम आपण पाहाल क्रिकेट त्यांनी चांगलं खेळलं पण या फायनल मॅचमध्ये थोडासा आपण बघतायत बागफुडला जो ठरला गेला. आणि ऑलमोस्ट विकेट आधी कन्फर्म केली आहे गोलंदाज आकाश भगत ने त्यामुळे नक्कीच पारितोषिक जे ते पारितोषिक दिलं जाईल. लास्ट बॉल एक बॉल 30 धाब्याची आवश्यकता. हो आणि याच बरोबर आपण पाहतायत सभापती चषकाच्या पहिल्या पर्वामध्ये आपल्या नावाचा इथून शिक्का अगदी बरोबर छापलेला आहे. खांडीचा पाडा टीमने अभिनंदन राहील खांडीचा पाडा टीम. यस डीजे टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती.